Everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics 2nd, topic number 2, political parties. Let's start. First point, why do we need political parties? Political parties are easily one of the most visible institutions in a democracy. For most ordinary citizens, democracy is equal to political party. सो पॉलिटिकल पक्ष किंवा राजकीय पक्ष आपण ज्याला म्हणूया, हे एक लोकशाहीमधला एक आपल्याला दृश्य स्वरूपात दिसणारी एक अशी संस्था आहे आणि सामान्य लोकांसाठी लोकशाहीच्या बरोबर हे राजकीय पक्ष आहेत. इफ यू ट्रॅव्हल टू रिमोट पार्ट्स ऑफ आवर कंट्री and speak to the less educated citizen, you could come across the people who may not know anything about our constitution or about the nature of our government, but chances are that they would know something about our political parties. आपण जर काही आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये काही भागामध्ये दूरवरच्या भागामध्ये जर गेलो तर आपलं असं लक्षात येईल की जिथे कमी शिकलेले लोक आहेत आणि त्यांना जर आपण विचारलं की त्यांना कदाचित राज्यघटना म्हणजे काय आहे किंवा आपलं सरकार कसं बनलं जातं, त्याचं स्वरूप काय आहे हे माहिती नसेल, पण त्यांना पॉलिटिकल पार्टीज ह्या माहिती आहेत. ॲट द सेम टाईम दिस विजिबिलिटी डज नॉट मीन पॉप्युलरिटी. परंतु ह्या ज्या पॉलिटिकलमध्येच त्या पॉलिटिकल पार्टीज खूप प्रसिद्ध आहेत असंही नाही. मोस्ट पीपल टेंड टू बी व्हेरी क्रिटिकल ऑफ पॉलिटिकल पार्टीज. They tend to blame parties for all that is wrong with our democracy and our political life. तर काही लोक असे आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणूया मोस्ट ऑफ द पीपल जे पॉलिटिकल पार्टीजवरती, राजकीय पक्षावरती टीका करतात आणि जे काही चुकीचं झालेलं आहे डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये ते त्या पॉलिटिकल पार्टीला जबाबदार धरतात. So parties have become identified with the social and political division. म्हणून पार्टींची ओळख ही कशी आहे, सामाजिक आणि राजकीय विभागणी जी आहे अशी ओळख या राजकीय पक्षांची झालेली आपल्याला दिसते. Therefore, it is natural to ask to do we need political parties at all. आणि मग आपल्याला प्रश्न असा पडतो की खरंच आपल्याला राजकीय पक्षाची गरज आहे का? About 100 years ago, 100 years ago, there were few countries of the world that had any political party. Now there are few that do not have parties. आपण जर 100 वर्षापूर्वी जर असं पाहिलं की काही राष्ट्र असे जिथे आहेत जिथे काही राजकीय पक्ष होते किंवा आपण म्हणूया काही देशामध्ये केवळ राजकीय पक्षच हे आपल्याला अस्तित्वात असलेले दिसत नाहीत. वाय डीड पॉलिटिकल पार्टीज बिकम सो ऑमनीप्रेझेंट इन डेमोक्रेसीज ऑल ओव्हर दी वर्ल्ड. मग ऑमनीप्रेझेंट म्हणजे काय? द प्रेझेंट इन ऑल प्लेसेस ॲट ऑल टाईम. परंतु आता हे राजकीय पक्ष आपल्याला सर्व ठिकाणी राजकारणामध्ये किंवा लोकशाहीमध्ये सगळ्या जगामध्ये का दिसतात? लेट अस फर्स्ट आन्सर व्हॉट पॉलिटिकल पार्टीज आर and what they do before we say why we need them. तर आपल्याला राजकीय पक्ष काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. नंतर आपण पाहूया पार्टी काय करतात आणि आपल्याला पार्टीची गरज काय आहे. तर पॉलिटिकल पार्टीची आपण इथे डेफिनेशन आहे. अ पॉलिटिकल पार्टी इज अ ग्रुप ऑफ पीपल who come together to contest election and hold power in the government. पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय? असा ग्रुप आहे, असा गट आहे जो इलेक्शनमध्ये भाग घेतो आणि नंतर जे शासन बनतं त्या शासनमध्ये सत्तेमध्ये येतो. सो इलेक्शन लढणं, सत्ता हातामध्ये घेणं हे पॉलिटिकल पार्टी जो गट असतो त्याला पॉलिटिकल पार्टी असं म्हणतात. सो दे ॲग्री ऑन सम पॉलिसीज अँड प्रोग्राम फॉर द सोसायटी विथ अ व्ह्यू टू प्रमोट द कलेक्टिव्ह गुड्स. आणि म्हणून पॉलिटिकल पार्टीज ज्या असतात किंवा राजकीय पक्ष असं म्हणतो आहे आपण की काही धोरणं असे आहेत, काही कार्यक्रम असे आहेत जे समाजातील कलेक्टिव्ह गुड म्हणजे सामूहिक हित
सामूहिक हित करण्यासाठी या पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत ते एकमेकांशी सहमत झालेल्या असतात. म्हणून याला आपण पॉलिटिकल पार्टीज ज्या समाजाच्या हिताच्या सामूहिक हिताच्या दृष्टीने सामूहिक हित समाजामधलं सामूहिक हित साधण्यासाठी त्यांचे कार्यक्रम किंवा त्यांचे धोरणं हे पॉलिटिकल पार्टीज हे ठेवत असतात. सो सिन्स देर कॅन बी डिफरंट व्ह्यूज ऑन व्हॉट इज गुड फॉर ऑल, परंतु वेगवेगळे आपल्याला दृष्टिकोन पाहायला मिळतात की सगळ्यांसाठी चांगलं असं काय आहे, व्हॉट इज गुड फॉर ऑल. सो हे पार्टीज आपल्याला चिन्ह याच्यामध्ये पाहायला मिळतं. पार्टीज ट्राय टू परस्युएड पीपल वाय देअर पॉलिसीज आर बेटर दॅन अदर. आता प्रत्येक राजकीय पक्ष लोकांना मन वळवण्याचा प्रयत्न करतो की कसं प्रकारे त्यांच्या जे धोरणं आहेत ते इतर पक्षांपेक्षा वेगळे आहेत किंवा चांगले आहेत. दे सिक टू इम्पॉर्टंट दिस पॉलिसी बाय विनिंग पॉप्युलर सपोर्ट थ्रू इलेक्शन. आणि म्हणून आम्ही जर ह्या पॉलिसीज हे धोरणं जर राबवले तर ते लोकांचा सपोर्ट जे आहेत ते सपोर्ट लोकांचा घेतील आणि नंतर पुढे इलेक्शनमध्ये निवडून येतील. दस parties reflect fundamental political division in a society. Parties are about a part of society and thus involve partisanship. पार्टीज काय करतात, ज्या मूलभूत जे राजकीय विभाजन आहे समाजामध्ये मूलभूत राजकीय विभाजन तयार करण्याचं काम पार्टीज करतात. आणि म्हणून पार्टीज ह्या अशा समाजाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये पार्टिसनशिप इन्व्हॉल्व होतं. तर पार्टिसनशिप म्हणजे काय, तर पार्टिसनशिप म्हणजे पक्षाशी निष्ठावंत असणारा किंवा पक्षाचे अनुयायी असणारे, विशिष्ट पक्षाचे अनुयायी असणारे, त्या पक्षाला मानणारे लोक. सो दस अ पार्टी इज नोन बाय विच पार्ट इज स्टँड फॉर which policy it support and whose interest it uphold. मग पार्टी आपल्याला माहिती आहे ती की कोणत्या ध्येय धोरणासाठी किंवा कोणत्या बाबीसाठी ती उभी राहते, कोणत्या त्या ध्येय धोरणाला ते सपोर्ट करते आणि कोणत्या समाजातील लोकांच्या हितांसाठी ते काम करते. सो पॉलिटिकल पार्टी हॅज अ 3 कंपोनंट. ह्या पॉलिटिकल पार्टीच्या किंवा राजकीय पक्षाच्या 3 महत्त्वाचे घटक आहेत. द लीडर्स, द ॲक्टिव्ह मेंबर अँड द फॉलोअर्स. नेते, त्यांचे सदस्य आणि त्यांचे अनुयायी, असे हे 3 सदस्य आपल्याला पॉलिटिकल पार्टीजमध्ये पाहायला मिळतात. नाउ वी आर गोइंग टू स्टडी फंक्शन्स. सो व्हॉट डज पॉलिटिकल पार्टी डू? बेसिकली पॉलिटिकल पार्टीज फिल पॉलिटिकल offices and exercise political power. Political party does by performing series of function. तर काही कार्य दिलेले आहेत जे पॉलिटिकल पार्टीज हे करत असतात, जी त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचे ऑफिसेस असतात आणि तिथे ते आपले राजकीय सत्तेचा वापर करतात. मग काय करतात पॉलिटिकल पार्टीज? तर पहिला आहे पार्टीज कंटेस्ट इलेक्शन. तर हा जो प्रश्न आहे की व्हॉट पॉलिटिकल पार्टीज डू, हा बहुतेक वेळा विचारलेला आहे. तर पहिलं पार्टीचं काम आहे कंटेस्ट इलेक्शन. इलेक्शनमध्ये भाग घेणं किंवा इलेक्शन लढणं. इन द मोस्ट डेमोक्रेटिक इलेक्शन आर फॉट मेनली अमॉंग द कॅन्डिडेट पुट अप बाय द पॉलिटिकल पार्टीज. आता काही ज्या काही राजकीय पक्ष आहेत ते त्यांचे कॅन्डिडेट हे देतात इलेक्शन लढण्यासाठी. सो पार्टीज सिलेक्ट देअर कॅन्डिडेट इन डिफरंट वेज. आता ही पार्टी जी आहे, पक्ष जो आहे, त्यांच्या उमेदवाराची निवड करतात वेगवेगळ्या प्रकारे. इन सम कंट्रीज सच ॲज द USA, मेंबर अँड सपोर्टर ऑफ द पार्टी चूज इट्स कॅन्डिडेट. आता काही देशामध्ये, उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये पार्टीचे जे काही सदस्य आहेत किंवा पार्टीचे जे काही सपोर्ट करणारे लोक आहेत त्या पार्टीला, ते त्यांचे कॅन्डिडेट हे निवडतात. त्यांनी इलेक्शनमध्ये भाग घेण्यासाठी त्यांचे उमेदवार ते निवडतात. नाउ मोर अँड मोर कंट्रीज आर फॉलोइंग दिस मेथड. इन अदर कंट्रीज लाईक इंडिया, टॉप पार्टी लीडर चूज कॅन्डिडेट फॉर द कंटेस्टिंग इलेक्शन. परंतु जसं USA मध्ये होतं तसं जास्तीत जास्त देश तशाच पद्धतीने आता
त्यांचे उमेदवार निवडत आहेत. म्हणजे कोण निवडत राजकीय पक्षाचे सदस्य, राजकीय पक्षाचे सपोर्टर. परंतु भारतामध्ये असं होतं की विशिष्ट पार्टीचे जे काही टॉप लीडर आहेत, मुख्य नेते जे आहेत, ते त्यांचे उमेदवार इलेक्शन लढण्यासाठी निवडतात. सेकंड, parties put forward different policies and program and the voter choose from them. आता प्रत्येक पार्टीचं विशिष्ट असं पॉलिसीज असते, म्हणजे धोरण असतं, विशिष्ट असे त्यांचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाची ते जर सत्तेवर आले, लोकांनी त्यांना निवडून दिलं, त्याची ते अंमलबजावणी करणार असतात सरकार झाल्यानंतर. सो ईच ऑफ अस मे हॅव डिफरंट ओपिनियन अँड व्ह्यूज ऑन व्हॉट पॉलिसीज आर सुटेबल फॉर द सोसायटी. आता पहा, प्रत्येकाचं मत हे कदाचित वेगळं असू शकतं किंवा प्रत्येकाचा व्ह्यू जो आहे, दृष्टिकोन जो आहे, तो वेगळा असू शकतो. कशाच्या बाबतीत की कोणती पॉलिसी ही समाजासाठी योग्य आहे. बट नो गव्हर्नमेंट कॅन हँडल सच अ लार्ज व्हरायटी ऑफ व्ह्यू. परंतु सत्तेवर आल्यानंतर जे समाजासाठी जे पाहिजे, समाजासाठी जे धोरण पाहिजे, जे बहुतेक समाजातील लोकांसाठी विशिष्ट धोरण हे आखलं जातं, ते कोणत्याही गव्हर्नमेंट सत्तेत आल्यानंतर ते हँडल करू शकत नाही. इन अ डेमोक्रेसी, लार्ज नंबर ऑफ सिमिलर ओपिनियन हॅव टू बी ग्रुप टुगेदर टू प्रोड्यूस अ डायरेक्शन इन विच पॉलिसीज कॅन बी फॉर्म्युलेटेड बाय द गव्हर्नमेंट. आता होतं काय की लोकशाहीमध्ये जे समान जे मतं आहेत की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला चांगल्या पद्धतीने रस्ते पाहिजेत, आम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, लोकसंख्या कमी झाली पाहिजे, पोल्युशन कमी झाले पाहिजे, हे सगळे सर्वसामान्यांचे सगळ्यांचे ओपिनियन आहेत. हे सगळे जे ओपिनियन आहेत, जे समाजातील बहुतेक लोकांना वाटतं, बहुतेक समाजातील लोकांचं जे मत असतं, ते एकत्रित केले जातात आणि मग त्याच्यावरून ध्येय धोरण ठरवलं जातं. आणि नंतर जर इलेक्शनमध्ये तो पार्टी जर निवडून आली, पक्ष जर निवडून आला, तर त्याचं गव्हर्नमेंट सत्ता करून त्याची अंमलबजावणी करण्याचा हे पक्ष प्रयत्न करत असतात. दिस इज व्हॉट द पार्टी डू. अ पार्टी रिड्युसेस व्हास्ट मल्टिट्यूड ऑफ ओपिनियन इन टू. आता इथे मल्टिट्यूड हा शब्द वापरलेला आहे. मग पार्टी काय करते? रिड्यूस अ व्हास्ट मल्टिट्यूड ऑफ ओपिनियन म्हणजे काय? जे काही वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळे मत आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. कशामध्ये? इन टू अ फ्यू बेसिक पोझिशन विच इट सपोर्ट अ गव्हर्नमेंट. फ्यू बेसिक अ फ्यू बेसिक पोझिशन विच इट सपोर्ट्स. मग पार्टी काय करतं? This is what the party do. Party reduces the multitude of opinion into few basic position which it supports. पक्ष काय करतं? वेगवेगळ्या विचारांना, वेगवेगळे जे विचार आहेत, जे त्या विचारांना कमी करून काही मूलभूत जे विचार आहेत, काही मूलभूत जे विचारांना ते पाठिंबा देतात. सो अ गव्हर्नमेंट इज एक्सपेक्टेड द बेस इट्स पॉलिसी ऑन द लाईन टेकन बाय रुलिंग पार्टी. म्हणून गव्हर्नमेंट काय करतं? जे काही त्यांच्या एक्सपेक्टेड टू बेस इट्स पॉलिसी ऑन द लाईन टेकन बाय रुलिंग पार्टी. म्हणजेच शासन करणाऱ्या, जे शासन करतात किंवा सरकार आहे, सरकार किंवा शासन करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विचारानुसार आपले ध्येय धोरण हे ठरवत असतात. म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे त्याला आपण म्हणूया रुलिंग पार्टी. मग रुलिंग पार्टी म्हणजेच राजकीय पक्ष, त्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाचे जे काही विचार आहेत त्यानुसार हे धोरण जे आहे ते ठरवलं जातं. धोरण या शब्दाचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त लोकांना, उदाहरणार्थ जॉब हे लागले पाहिजे, रोजगार मिळाले पाहिजे, समाजातील आर्थिक विकासाचा दर हा देशाचा वाढला पाहिजे, मूलभूत सुविधा जसं वीज, पाणी, अन्नधान्य याची मुबलकता देशामध्ये उपलब्ध पाहिजे. हे दीज आर द पॉलिसीज. म्हणून हे धोरण ठरवण्याचं काम ज्या राजकीय पक्षाचं सरकार आहे ते पक्ष आपल्या विचारानुसार या पॉलिसीज ठरवत असतात. सो पार्टीज प्ले अ डिसिसिव्ह रोल इन मेकिंग ऑफ लॉज फॉर अ कंट्री. आता पार्टी काय करतं? एक निर्णायक भूमिका देशाचे कायदे करण्यासाठी बजावत असतं. सो फॉर्मली लॉज आर डिबेटेड अँड पास्ड इन द लेजिस्लेचर. बट since most of the members belonging to a party, they go by the direction of the party leadership
इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर पर्सनल ओपिनियन. आता आता असं होतं की पूर्वी कसं व्हायचं, एखादा कायदा त्याच्यावर डिबेट व्हायचा, वादविवाद व्हायचा आणि नंतर ते विधानमंडळामध्ये विधिमंडळामध्ये तो कायदा पास केला जायचा. परंतु आता एकाच पक्षाचे वेगवेगळे मेंबर्स असतात आणि मग त्या पक्षाचे जे लीडर पार्टीचे जे नेते असतात त्या त्या एखाद्या विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या निर्देशानुसार, नेत्याच्या मार्गदर्शनानुसार सरकार हे आपला निर्णय घेत असतं आणि मग त्यानुसार ते कायदे बनवतात. सो पार्टी प्ले अ डिसिसिव्ह रोल फॉर मेकिंग लॉज. तर आपण याच्यामध्ये पहिला जो आहे पाहिला होता पार्टीचा रोल काय आहे, फंक्शन काय आहे, तर इलेक्शन लढणं. दुसरं काय आहे, पार्टीज ज्या असतात त्या वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा प्रोग्रॅम हे ठरवत असतात आणि त्याच्यानुसार ते इलेक्शन लढतात. तिसरं आहे पार्टीज मेकिंग लॉ फॉर कंट्री, देशासाठी कायदे करण्याचं काम करतं. पार्टीज फॉर्म अँड रन गव्हर्नमेंट. ॲज वी नोटेड लास्ट इयर, द बिग पॉलिसी डिसिजन are taken by political executive that comes from the political party. Political parties recruit leaders, train them, and then make them minister to run the government in the way they want. आता हे पॉलिटिकल पार्टीज काय करतात की जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत किंवा निर्णय घेत असताना जे काही राजकीय नेते आहेत, राजकीय नेते काय करतात की आपल्या पार्टीचे नेते निवडतात, कोणाला उमेदवार निवडतात, त्यांना ट्रेनिंग देतात, नंतर ते निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री बनवतात आणि नंतर गव्हर्नमेंट हे चालवतात. जसं राजकीय पक्षाला वाटतं त्या पद्धतीने ते नेते किंवा ते मिनिस्टर जे आहेत ते काम करत असतात. फिफ्थ, द पार्टीज दॅट लूज इलेक्शन प्ले द रोल ऑफ ऑपोजिशन टू द पार्टीज इन पॉवर by voicing different views and criticizing the government for its failure or wrong policies. Opposition parties also mobilize opposition to the government. आता ज्या पार्टीमध्ये काही पक्ष असे असतात की सगळेच पक्ष काय जागा जिंकून गव्हर्नमेंट होणार नाही. जे पक्ष इलेक्शनमध्ये हारतात मग ते काय करतात, विरोधी पक्षाच्या बाकावर बसतात आणि मग विरोधी पक्षाचं काम काय आहे, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या काही चुकीची धोरणं आहेत किंवा सरकारचं जे अपयश आहे याच्यावर टीका करत राहायचं. आणि त्याचबरोबर हे जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत जे अपोजिशनमध्ये आहेत ते सरकारविरुद्ध सामान्य लोकांना एकत्र करण्याचं काम करतात. म्हणजे हेच विरोधी पक्षाचं किंवा विरोधी बाकावर असणाऱ्या पक्षाचं काम आहे की सरकारविरुद्ध सामान्य लोकांना एकत्र करायचं. सो दिस इज द रोल ऑफ ऑपोजिशन. नेक्स्ट, पार्टीज शेप पब्लिक ओपिनियन. लोकांचं मत तयार करण्याचं काम पार्टी करतात. कसं, दे रेज अँड हायलाईट इश्यूज. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते उठवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आत्ताचं कृषी विधेयक आहे, त्या कृषी विधेयकाविरुद्ध ते कृषी विधेयक चुकीचं आहे अशा पद्धतीने काही पार्टीज ह्या प्रयत्न करतात आणि लोक त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आता सहभाग घेताना आपल्याला दिसतं आहे. सो पार्टीज हॅव लाख ऑफ मेंबर्स अँड ॲक्टिविस्ट spread all over the country. Many of the pressure groups are the extension of political parties among the different sections of societies. Parties sometimes also launch a movement for the resolution of problem faced by the people. Often opinion in the society crystallize on the line of parties take. मग आपल्याला याच्यामध्ये असं पाहायला मिळतं की पार्टी जे आहे, जनमत, लोकांचं मत तयार करण्याचं काम जे आहे ते पार्टी काम करत असतं. नेहमी वेगवेगळ्या पक्षांच्याद्वारे व्यक्त केलं जाणारं मतांच्या आजूबाजूला समाजातील लोकांचे मत तयार हे होत असतं आणि म्हणून अशा प्रकारे लोकांचं जे मत आहे, सर्वसामान्य लोकांचं मत जे आहे ते तयार करण्याचं काम या पार्टीज करत असतात. कारण प्रत्येक पार्टीजमध्ये खूप सारे मेंबर्स असतात, खूप सारे चळवळ करणारे कार्यकर्ते असतात संपूर्ण देशामध्ये किंवा त्यांचे दबावगट हे असतात प्रत्येक पक्षाचे आणि ते दबावगट काय करतात, त्या विशिष्ट पक्षामध्ये काम करत असताना समाजात राहून समाजात काम करत असतात आणि समाजातील लोकांचं मत तयार करण्याचं काम करतात. सो त्यासाठी ते चळवळ करतात, एखाद्या निर्णयाला विरोध करतात आणि एखादा ठराव आणण्यासाठी
सरकारला भाग पडतात. जे काही सर्वसामान्य लोकांच्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहे, त्याच्या विरुद्ध एखादा जर निर्णय घेतला असेल तर तो मागे घेण्यास भाग पडतात. त्याचबरोबर एखादा ठराव घ्यायचा असेल तर तो ठराव घेण्यासाठी सरकारला भाग पडतात. सो ऑफन जे आहेत ओपिनियन जे आहे ते तयार करण्याचं काम, मत तयार करण्याचं काम, पब्लिक ओपिनियन तयार करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असतात. नेक्स्ट, parties provide people access to government machinery and welfare scheme implemented by government. For an ordinary citizen, it is easy to approach for local party leader than a government officer. That is why they feel close to the parties even when they do not fully trust them. आता पार्टी काय काम करतात दुसरं, जे काही गव्हर्मेंटची जी काही यंत्रणा आहे, शासनाची यंत्रणा आहे किंवा ज्या काही कल्याणकारी योजना आहेत जे गव्हर्मेंट अंमलबजावणी करतं आणि म्हणून ज्या कल्याणकारी योजना असतात त्या कल्याणकारी उदाहरणार्थ आता आपल्याला आदिवासी समाजासाठी खावटी अनुदान वाटप चालू आहे. मग ही एक योजना आहे. मग अशा पद्धतीच्या जर योजना असतील तर कल्याणकारी योजना असतील तर त्या कल्याणकारी योजनेतल्या गव्हर्मेंटच्या ऑफिसरकडे जाण्यापेक्षा तेथील जे लोकल लोक आहेत त्यांच्या नेत्याकडे जातात आणि त्यांना वाटतं की हा जो नेता आहे तो आपल्या जवळचा आहे, हा पक्ष आपल्या जवळचा आहे आणि म्हणून त्याच्यावर ते विश्वास ठेवतात. सो पार्टीज हॅव टू बी responsive to the people's need and demand. Otherwise, people can reject those party in the next election. आणि म्हणून पार्टीलाही अशा लोकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा मागण्या आहेत याला प्रतिसाद द्यावा लागतो. नाहीतर पुढचं जे इलेक्शन होणार आहे, पुढील जे मतदान होणार आहे त्या मतदानाला त्या उमेदवाराला किंवा त्या राजकीय पक्षाला लोक नाकारू शकतात. अशा पद्धतीचा हा लेसन आपण आत्ता एक पार्ट आपण याच्यामध्ये पाहिला. वाय डू वी नीड पॉलिटिकल पार्टीज, meaning of political parties and function of political parties. So what is a political party? Is a group of people that come together to contest election and hold power in the government. राजकीय पक्ष म्हणजे काय, असा गट आहे जे इलेक्शन लढतात आणि गव्हर्नमेंटमध्ये येऊन सत्तेत बसतात किंवा विरोधी पक्षावर बसतात, त्याला पॉलिटिकल पार्टीज असे म्हणतात. त्याच्यानंतर फंक्शन्स आपण पाहिले, एक म्हणजे इलेक्शनमध्ये लढणं, कंटेस्ट इलेक्शन, देन ऑल्सो to put forward different policies and program that the voter choose from them. Third आपण पाहिलं की party plays a decisive role for making laws for country. Fourth आपण पाहिलं parties form and run government. Fifth, party play a role of opposition. Sixth, party shape public opinion. Seventh आपण पाहिलं parties provide people access to the government machinery and welfare scheme. So these are the 7 functions of political party. Thank you very much for watching this video.